सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दाखल झालेल्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या ज्या क्रूरतेने झाली हे समोर आल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला. त्यांना झालेल्या मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर तर संतापाची लाट उसळली आहे. जवळपास 1500 पानांच्या आरोपपत्रातील अनेक गोष्टी अजून समोर येणे बाकी आहे. अशातच संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल हाती लागला आहे, ज्यात संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने हाल करून मारले गेले याची कल्पना केली जाऊ शकते. देशमुख यांच्या शरीराच्या बहुतांश भागावर मारहाणीच्या जखमा होत्या. मारहाणीमुळे त्यांचे अंग काळे-निळे पडले होते. नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण केली होती. संतोष देशमुख यांच्या हनवटीवर जखमांच्या खुणा, कपाळ आणि दोन्ही गालावर जखमा. पोटावर मारहाण झाल्याने जखमा, नाकातून रक्त बाहेर येऊ सुकले. जखमा छातीवर उजव्या व डाव्या बाजूला तसेच बरगडीवर मारहाणीमुळे जखमा. डाव्या खांद्यावर जखमा. दंडावर, कोपऱ्यावर, मनगटावर, हाताच्या मुठीवर तसेच मधल्या बोटावर दुखापत. पोटरीवर, मांडीवर, गुडघ्यावर तसेच नरगडीवर मारहाणीच्या जखमा. मारहाणीमुळे संपूर्ण पाठीसह अंग काळे-निळे पडले. संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयंकर फोटो उघड झाल्यानंतर त्यांची मुलगी वैभवी देशमुखनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वैभवीनं बोलताना आपल्या वडिलांचे शेवटचे शब्द काय होते हे सांगितलं. माझे वडील शेवटी देखील सांगत होते, मला माझ्या मुलींसाठी जगू द्या, मला माझ्या गावाला पुढं न्यायचं आहे, मला माझ्या गावासाठी जगू द्या, असं वैभवीने सांगितलं. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेतलेली आहे.